राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की नमा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविदास महामोह ग्रासैककर्मणे कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सांगा बोलता 11वा श्लोक होता ना का 14वा? 11 कोण केला अभ्यास? गायकवाड काय केलं? स्वयमेवानुभूतित्वात् विद्यतेनानुभव्यता ज्ञानंतरा भावात् प्रज्ञेयोगसत्तया स्वयं एव अनुभूतित्वात् हा आत्मा कसा आहे? स्वयं एव अनुभूतित्वात् त्याची अनुभूती स्वरूप असा त्याची अनुभूती येते. अनुभूतित्व आहे आत्मेच्या ठिकाणी म्हणून स्वयं एव अनुभूतित्वात् आत्म्याला स्वभावताच अनुभूतित्व अनुभवरूपत्व असल्यामुळे आणि स्वभावता अनुभूतित्व आहे. त्याचा स्वभावच अनुभूतित्व असा अनुभव्यता नाही. अनुभव्यता नाही म्हणजे तो विषय होऊन अनुभव घेता येत नाही त्याचा. तर तो स्वतःच त्याच्या ठिकाणी काय आहे? अनुभूतित्व आहे. म्हणजे त्याचा अनुभव त्याला धरूनच होतो. त्याचा अनुभव विषयी भावातून होत नाही म्हणून अनुभव्यत्व नाही. मग काय आहे? अनुभूतित्व आहे. तर अनुभूतित्व काय आहे असं म्हटलं तर स्वयं तो स्वसंवेद्य आहे. तो ज्ञान स्वरूप आहे. त्याचा प्रकाश जर नसता त्याच्या ठिकाणी म्हणजे ज्ञान जर नसतं तर मग तो विषयी भावात आला असता आणि मग त्याचा अनुभव घेण्यासाठी अन्य ज्ञानाचा वापर करावा लागला असता. ज्याचा वापर करावा लागला असता तो आत्मा ठरला असता. एकंदरीत तोच आत्मा आहे. त्याच्यावरून दुसरा कोणता भिन्न असा पदार्थ नाही. तो स्वतंत्र आहे. म्हणून हा स्वतः स्वयं एव अनुभूतित्वात आहे आणि अस्य अनुभाव्यता न विद्यते. त्याला इतरांपासून अनुभाव्यता प्राप्त होत नाही. आता त्यातला मुख्य एक मुद्दा आलेला आहे त्यातला की अज्ञेय आहे हा. तर अज्ञेय राहण्याला कारण ज्ञान कोण करून देतं? त्रिपुटी करून देते. प्रमाता प्रमाण प्रमेय. प्रमेय वस्तूचं ज्ञान प्रमात्याला होतं म्हणून त्याला आणि ते प्रमाणांच्या द्वारे होतं. जे होतं त्याला प्रमाणांच्या द्वारे होणारं प्रमाज्ञान म्हणजेच प्रमिती म्हणतात त्याला. मग असं ज्ञान त्रिपुटीमधलं जे ज्ञान होतं तर तिथं जो पदार्थ त्याचं ज्ञान करून द्यायचा तो स्वयंप्रकाशित नसतो म्हणून त्याचं ज्ञान अन्य प्रकाशाने होतं. हा अज्ञेय का राहतो? तर याच्या अंतर्गत ज्ञाता ज्ञान ज्ञेय सगळं त्याच्याच अंतर्गत होतं. तो ज्ञेय स्वरूप आहे. तो ज्ञाता स्वरूप आहे आणि तो ज्ञान स्वरूप आहे असा झाला. म्हणजे काय झाला? ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्याच्यावरून वेगळं राहिलं नाही आणि व्यवहारामध्ये मात्र हे वेगळं राहतं. आणि जे वेगळं राहत आहेत आपल्याला ज्याची ज्ञान होतात ते पदार्थ आत्मभिन्न असतात. ज्याचं ज्ञान होतं तो पदार्थ आत्मभिन्न असतो. म्हणून
तीन अवस्थामध्ये त्रिपुटी भासते जीवाला. सुषुप्ती, स्वप्न आणि जागृत या तिन्ही अवस्थेमध्ये त्रिपुटी आहेत. ह्या त्रिपुटीवरून भिन्न असा त्रिपुटीचं प्रकाशन हा करतो आणि हा स्वतः वेगळा राहतो. तर असा स्वसंवेद्य आत्मा मीच आहे असं ज्ञान शास्त्र म्हणतं. तुम्ही करून घ्या. तुम्ही त्रिपुटीमधला जो ज्ञाता आहात तो तुम्ही नाही. त्रिपुटीतला भोक्ता जो आहात तो तुम्ही नाही. त्रिपुटीतला कर्ता जो दिसतोय तो तुम्ही नाही. हा कर्ता, ज्ञाता, कर्ता, भोक्ता ज्याने प्रकाशित केलेले आहे तो स्वसंवेद्य आत्मा मी आहे. लक्षात येतं ना? त्रिपुटी तर लक्षात आली का सगळ्यांच्या? त्रिपुटी कशाला म्हणतात? तुम्हाला त्रिपुटीच कळाली नाही तर पुढचं काहीच कळणार नाही. तुम्हाला त्रिपुटी काय नावाचा प्रकार आहे? त्रिपुटी, त्रि या पदाचा अर्थ तीन आणि त्यांना पुष्ट करणार ही त्रिपुटी आहे. या तिघांना पुष्ट बनवलं म्हणजे यांच्यात व्यवहार घडला. ज्याला ज्ञान होतं तो ज्ञाता, ज्याचं होतं जे होतं ज्ञान, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, त्रिपुटी. भक्ता, भोग्य, भोग. तर याच्या अशा प्रकारे त्रिपुट्या तयार होतात आणि यांचे व्यवहार आपल्याला सहज दिसतात दररोजच्या जीवनामध्ये. म्हणजे आपल्याला काय घ्यायला गेलो बाजारात, दुकानात उभा राहिला की घेणारा, घ्यायचं ते आणि त्याचे परत त्याचं ज्ञान, जो पदार्थ, कारण ज्ञानाशिवाय पदार्थ उचलला जाणार नाही. साखर आणायला गेले बाजारात, आणणारा जो पदार्थ पाहिजे तो, साखर घरी का नाही आली आपोआप? ती जड आहे, असा जड पदार्थ आहे. मग आणणारा जड चेतन आहे. पूर्णतः त्याला चेतनही म्हणायचं नाही, जडही म्हणायचं, कारण हा जीव स्वरूप बनलेला आहे. कारण आत्म्याने साखर आणली नाही, आत्मा साखर आणली. आत्मा साखर तिकडे का नाही बसते? मग ते असं मान करावं लागेल तुमच्याकडे. बरोबर लाईन वर दिसत. त्या चेतन जड अशा स्वरूप असलेला म्हणून मग त्याला व्यवहार्यता त्याच्या ठिकाणी आली. ज्या चेतनात व्यवहार्यता आली ते चेतन म्हणजे जीव चैतन्य, त्याच्यात व्यवहार्यता आलेली. काय व्यवहार केला त्याने? मग त्याला व्यवहार करायची गरज भासली ती शरीरामुळे भासली. कारण त्याला राहणं आलं शरीरात. मग शरीरात आलं की त्याला भोग्य साधनं आली. जेवढे जेवढे काही लागल त्या शरीराला लागल ते आलं आणि मग तो घ्यायला लागला. म्हणून तो जड चेतन जो आहे तो कर्ता होऊन व्यवहार करतो. असा आत्म्याला खायला लागत नाही, शरीराला खायला लागतो. मग जो शरीरात आलेला जो जीवचैतन्य आहे ते व्यवहार करतं आणि त्याच्यातला जे जीवचैतन्य ते खोटं, त्याचा व्यवहार खोटा आणि जे पदार्थ प्राप्त झाले तेही खोटे. ज्याच्यासाठी झाले तो देहही खोटा. आणि या सगळ्यांना त्रिपुटीला प्रकाशित करणारा आत्मा तो खरा आहे. तसं पाहिलं तर हे फार अवघड आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हे कळायला तरी ठीक आहे, काय अडचण नाही, सोपं आहे. थोडेसे दररोज तेच ऐकल्यावर तिथं होत जायला पाहिजे. म्हणून ज्या याच्यावरून भिन्न, या त्रिपुटीचा प्रकाशन करणारा हा त्याच्यावरून भिन्न आणि तो आत्मा आहे. पण म्हणून तो आज्ञेय म्हणजे याच्यावरून दुसरा जर कोणी ज्ञाता असता म्हणजे मग ज्ञान मानावं लागलं असतं दुसरं एक, म्हणजे ज्ञानात द्वैतापत्ती आली असते. याच्यावरून दुसरा आणखीन एक ज्ञान ज्ञाता स्वतंत्र मानला तर याला जाणण्यासाठी दुसरा लागेल. पण तरी सुद्धा त्याच्यात व्यवहार घडणं शक्य नाही. कारण एका ज्ञानावरून दुसरं ज्ञान असणं असंभव गोष्ट आहे. एका ज्ञानावरून दुसरं ज्ञान म्हणजे स्वरूप, एक ज्ञान स्वरूप असणं संभवत नाही. चला, म्हणून हा आज्ञेय आहे असं उत्तर सुंदर येतलं.
म्हणजे यथार्थ उत्तरित आलेलं आहे त्याच्यातलं, लक्षात ठेवा. चला पुढे. तो असत पण तो मुळीच नसल्यामुळे आज्ञेय असे नव्हे. हा, हे असे नव्हे म्हणजेच कोण मुळीच नसल्यामुळे, आत्मा कोण मुळीच नसल्यामुळे हा आज्ञेय. म्हणजे आज्ञेय पदाचा अर्थ नाहीच, नसा नाही घ्यायचा याचा, असं पण नाही. कोण तो मुळीच नसल्यामुळे. अहो या आत्म्यावरून दुसरा आत्मा नसल्यामुळे, या आत्म्यावरून दुसरा आत्मा तो मुळीच नसल्या कारणाने मग हाच आहे अद्वय. म्हणून नाही म्हणून दुसरा जर आत्मा असता तर दुसरं ज्ञान आणि दुसरा ज्ञाता सिद्ध झाला असता, दुसरा ज्ञाता सिद्ध झाला असता आणि दुसरं ज्ञान सिद्ध झालं असतं. पण तसं नाहीये. म्हणजे तोच एकच आत्मा अद्वय आहे. पुढे प्रकाश सांगितल्या हा अन्नमयादी कोशांचा साक्षी म्हणजे आत्मा स्वतःच अनुभव रूप म्हणजे अनुभव हेच त्याचे रूप आहे. अनुभव हेच त्याचं रूप आहे. त्यामुळे तो अनुभवाचा विषय होत नाही. तर तेव्हा अनुभव हेच त्याचं रूप आहे. म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व सिद्ध कोण करेल? अनुभवच करतो. तर अनुभव त्याचं अस्तित्व सिद्ध करतो. तो अनुभव कोणाला येतो? त्यालाच येतो. स्वतःचा अनुभव त्यालाच येतो. म्हणणं नसलं तिथं काही म्हणजे असं म्हणायचंच नाही का स्वतःला येतं असं पण नाही म्हणायचं. त्यालाच येतो. तर तुम्ही कोण आहात? आत्मा. आत्मा आहात. अनुभव कोणाला येतो? आम्हालाच येतो. असं म्हणणं संभवत नाही. संभवत नाहीये तिथं. पण तो अनुभव असल्यामुळे सांगू शकत नाही ना. अनुभव कोणाला येतो? ते सांगू शकत नाही. तर त्या ज्ञाता ज्ञानने या त्रिपुटीच्या बाहेरचा अनुभव आहे ना हा. तो जो ज्ञेय म्हणजेच ज्ञान स्वरूप आत्मा, त्याला जाणण्यासाठी कोणतं ज्ञान गेलं? कोणतंच ज्ञान गेलं नाही. म्हणून हा अनुभव कोणाला येतो? तर आत्मा स्वरूपाचा अनुभव आत्म्याच्या ठिकाणी तो काय म्हटलं इथे शब्द आलाय, अनुभव रूप आहे. तो कसा आहे? असा शब्द आलाय तो अनुभव रूप आहे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्याला जाणण्यासाठी आणण्याची अपेक्षा नसते. नाही, आणि तो अनुभव रूप आहे. म्हणून त्याचा अनुभव अन्य कोणी घेत नाही. याच्यात एक चांगलं आहे तुमचं, तुम्ही जर चैतन्य स्वरूप आत्मा नसता तर तुम्हाला या ग्रंथाचा काहीच उपयोग झाला नसता. कारण तुम्हाला आत्मा बनवता नसता. तुम्ही मूळचे सिद्ध आहे म्हणून अडचण नाही. म्हणून या ग्रंथाचा उपयोग केवळ आपल्याचसाठी आहे. नवीन कोणाला बनवायचा? नसलेल्याला बनवता. एखादी वस्तू बनवली त्याची तर ती त्याची नित्य नसते, कारण ती त्याच्याकडे आगंतुकपणाने आलेली असते. आगंतुक वस्तू ही केव्हा तरी नाश पावते. जेवढे पदार्थ देह आणि देहसंबंधी आलेले आहेत ते सगळेच नाशात जातात त्याच्यामुळे. पण देहाचा अधिष्ठान आत्मा हा तो कधीच नाशात जात नाही. सांगा पुढे. प्रकाशाचा प्रकाश रूप अग्नीचा 10 शून्य पदार्थ विषय होत नाही. म्हणजे प्रकाशाचा अप्रकाश रूप आणि अग्नीचा 10 शून्य पदार्थ विषय होत नसतो. प्रकाशाचा प्रकाश विषय होत नाही, अग्नीचा अग्नी विषय होत नाही. तसा आत्म्याला आत्मा विषय होत नाही. आत्मा या पदात ज्ञानाला ज्ञान विषय होत नाही, आनंदाला आनंद विषय होत नाही, सत्तेला सत्ता विषय होत नाही. हे त्याच्या अंतर्गत आहेत ना. पुढे प्रकाशाचा विषय होईल तर कर्तृ कर्मविरोध हा दोष येईल. म्हणजे बरोबर, कर्ता कर्म हा दोष आहे. क्रियेचा कर्ता आणि कर्म हे कर्त्यावरून भिन्न असतात, एकच नसतं. पुढे एकाच वाक्यात जो करता तीच कर्म कधी होत नसल्यामुळे प्रकाश रूपच असल्यामुळे त्याला प्रकाशित करण्याचा जसं आणण्याची गरज नसते, गरज लागत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा अनुभव रूप असल्यामुळे त्याच्या अनुभवाला आणण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. म्हणतात त्याच्या अनुभवाला आणण्याची अपेक्षा नाही. जे अनुभव रूप नसतात. आता त्याच्यात असं आहे, आम्हाला अनुभव का येत नाही याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे, आम्ही बहिर्मुख आहोत. जीव हा बहिर्मुख आहे, बहिर्मुख. बस
अंतर्मुख तो होतच नाही. अंतर्मुख होतो आपण तेवढं सुषुप्तीत, पण ज्ञान स्वरूप अंतर्भूत असं होत नाही. अज्ञानाला विषय करून अंतर्दृष्टी होते, अंतर्वृत्ती होते. म्हणजे झोपला तर अंतर्मुख आहे तिथं, पण तिचा आत्मा विषय होत नाही, कारण आवृत्त आत्मा आहे तिथे. आणि इथे महावाक्य जे वृत्ती निर्माण करतं ते अनावृत्त करून त्याचं ज्ञान करून देण्याचं काम करतं. म्हणून शास्त्र संस्कारयुक्त असलेली जी बुद्धी आहे तिचं अंतर्मुख होणं आणि झोपलेल्या माणसाचं अंतर्मुख होणं याच्यात फार मोठा फरक आहे. नाही तर झोपलेले सगळे जीवनमुक्त झाले असते, तर ते थकतात. म्हणून त्याच्यात बहिर्मुख असलेले लोक, आणि बहिर्मुख आहे कशावरून सिद्ध होतं? जर तुम्हाला हा विषय कळत नसेल ना तर तुम्ही बहिर्मुख वृत्तीचे आहात हे सिद्ध होतं तुम्हाला, कारण तुमची वृत्तीच बहिर्मुख आहे. अंतर्मुख करायची तिला सवयच लावलेली नाही. तर अंतर्मुख केल्याशिवाय तर विषय होत नाही. ज्या माणसांनी वृत्ती अंतर्मुख केली तर वृत्ती अंतर्मुख केले की तुमचं पाठांतर सुद्धा व्हायला लागेल. पाठांतर न होण्याला कारणीभूत बहिर्मुख वृत्ती हेच आहे. त्यांना ते म्हणजे आम्हाला नाही सांगता येत, नाही सांगता येत, तुम्ही बहिर्मुखच आहे. त्याचं कारण सारखी वृत्ती बहिर्मुख राहते. त्याला नुसता वाचन करून हरिपाठ झाला का कोणाचा? नुसतं वाचन म्हणले दररोज वाचतो म्हटले 15 वर्ष वाचा, ते म्हणले मग म्हणाल पुढं, ते म्हणले पुढं नाही मागं म्हणतो, असं होईल. म्हणून जाणीवपूर्वक पाठ करावं लागतं, आणि जाणीवपूर्वक पाठ करताना वृत्ती अंतर्मुख होते. विषयाला इथं कॅप्चर करताना सुद्धा वृत्ती अंतर्मुख केलं तर तुम्हाला अनुवाद करता येईल, नाही तर नाही करता येणार. म्हणून बहिर्मुख वृत्तीला हा विषय तर नाहीच आहे. अंतर्मुख वृत्तीवाल्यामध्ये बी त्याला सगळी आलंबनं तोडावी लागतात. साधारण वृत्तीचा विषय नाही बनणार तो. तर त्याला मग कारण त्याला इतका नेलं की त्याला परमार्थ हा त्यागात आहे. त्याग या पदार्थाचा अर्थ बाह्य पदार्थांचा फेकून देणं, त्याला त्याग नाही म्हटलं. त्याग या पदाचा अर्थ आहे मनाच्या विषयांचा त्याग, म्हणजे संकल्प विकल्पाचा त्याग, दुर्बुद्धीचा त्याग, आसक्तीचा चित्तातला त्याग, कामक्रोधादिकांचा त्याग. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ही वृत्ती अंतर्मुख होते आणि मग त्याला आत्मविषय होतो. म्हणून तसा परमार्थामध्ये सगळ्यात जास्त साधन आहेत ते ह्या काटाटोपामध्ये वापरलेली. आणि हे सगळ्या साधू संतांना माहीत असल्या कारणाने मग त्यांनी, कारण हे अंतर्मुख वृत्तीला आत वृत्तीच होत नाही म्हणून त्यांना अंतर्मुख वृत्ती करण्यासाठी इतर साधनं दाखवलेली, सांगितलेली. ज्ञानाचं साधन त्यांना सांगायचं नाही असं नसून ते अनाधिकारी ठरल्यामुळे नाही काय करता येईल असं होतं. म्हणून मग जोड कशाची द्यायची? भक्तीची द्यायची. त्याला भक्तीची जोड दिली. नाही इकडं जमलं तर तिकडं तरी उपाशी राहता कामा नाही. जीव उपाशी नको ना कमीत कमी, मग त्याला तो काहीतरी दिलं त्याच्यात. तेव्हा अशा प्रकाराने हा अनुभव स्वरूप असलेला आत्मा याचं ज्ञान होतं आणि त्याच्यासाठी अन्याची अपेक्षा नसते. पुढे जे अनुभव रूप नसतात तेच अनुभव्य असतात. म्हणजे याला जाण्याची गरज असते. जे अनुभव रूप नसतात तेच अनुभव्य असतात, म्हणजे अनुभवाचे विषय होतात. अनुभवाचा विषय होतो. आम्हाला त्याचा अनुभव नाही आला. एखादा नवीन पदार्थ शोध लागला, त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला मागं, मग त्याचा म्हणले आम्हाला काय माहीत नाही बापा साहेब, काय त्याचा काय फायदा आहे. म्हणले मग कळेल तुम्हाला, पण मग तो विषयी भावात येईल. आत्म्याचा तुम्हाला अनुभव आहे का? सांगता कसा येत नाही? तुम्हाला अनुभव आहे ना, सांगता येत नाही कसा? तुम्हाला अनुभव आहे पण विशेष रूपाने आत्म्याचा अनुभव नाही. सामान्य अनुभव आहे ना. तुम्ही कोणामुळे आले इथे? त्याच्यामुळे आले. तुम्हाला अभंग सुद्धा पाठ आहे, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावे ते हरी विन,
देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकून. म्हणजे देखवी ऐकवी याच्यामध्ये तो ऐकवणारा असा अर्थ आहे. पाहवणारा देखवी म्हणजे त्याच्या प्रकाशाने तुम्ही पाहता. डोळे त्याच्या प्रकाशाने पाहतात, पाय त्याच्या प्रकाशाने चालतात. ते जर नसतं तर मग नसतं जमलं. चल पुढे. म्हणजे अनुभव रूप आत्मा आहे हे उघडच आहे. एकंदरीत काय झालं हो की अनुभव रूप आहे. आणि याच्यामुळे फार एक चांगली गोष्ट अशी घडलेली की अशा प्रकारचा असल्यामुळे हा नाशात गेला नाही आणि तो सिद्धही झाला. ज्यांनी आत्म्याचं चिंतन करून आत्मा शोधण्याचा प्रयत्न केला याच्यात फक्त वेदांत शास्त्र या बोधावर पोचलं. बाकीच्यांचे आत्मे जड स्वरूप तसेच राहिले, आजूबाजूला पडून राहिले. किंवा मग त्यांनी ज्या शास्त्रांच्या रचना केल्या त्या शास्त्राप्रमाणे त्यांना तसा आत्मा मानून थांबावं लागलं. व्यास महर्षींनी जे आत्मस्वरूप दाखवलं की स्वसंवेद्यत्व दाखवलं, स्वयंप्रकाशित्व दाखवलं, अनुभव रूपता त्या आत्मेची कशी आहे हे सांगितलं. आणि मग अशा पदार्थाला हात लावणारा दुसरा पदार्थ अस्तित्वात नाही राहिला. मायाकृत कोणताही पदार्थ आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. अस्पर्श योग मांडुक्य उपनिषदामध्ये आलेला आहे. अस्पर्श योग हा शब्द आहे गेला गेलेला आहे आपल्याला. स्पर्शोदय वेद. याला शिवण्यासाठी दुसऱ्या अन्य कुठल्याही साधनाचा स्पर्श होत नाही. म्हणून तसं पाहिलं तर महावाक्य सुद्धा मायाकृतच आहे. जरी वेदातला श्रेष्ठ वाक्य असलं तरी ते अज्ञान निवृत्तीपर्यंतच काम करतं. म्हणून काय आत्मा दावलेला आहे का त्यांनी? तर तेव्हा अज्ञानाच्या निवृत्तीपर्यंत अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी माऊली म्हणतात तसं. म्हणून पण अशा प्रकारची बुद्धिवृत्ती करण्यासाठी म्हणून बुद्धीला जेवढी बाहेरच्या आलंबनं आहेत, सांसारिक बुद्धीला तर कधीच आत्माविषय होणार नाही. जे संसारात रत आहेत, जे संसारात क्रियाप्रधान आहेत, भरपूर त्याच्यात हव्यास आहे संसाराचा चित्तात, आणि ते म्हणले आत्मदर्शन करण्यासाठी निघालो आहे. नाही जमणार. कारण तुला एक तर संसार दर्शन होईल, संसारातले पदार्थाचं दर्शन होतच आहे. कारण त्याला काय फार बुद्धिमत्ता लागत नाही. बालकांना सुद्धा व्यवहार कळतात, साधारण बालकांना. मानवाला मोठ्या कळाला याच्यात काय विशेष आहे? लहान पोराला जर दुकानात पाठवलं आणि त्याला जर 10 रुपयाची नोट दिली, जा म्हटले 5 रुपयाची चॉकलेट घेऊन ये, तर ते 5 रुपये मागून आणतो का नाही? ते त्याला 5 रुपये दिले, 10 रुपये दिले तुम्हाला 5 रुपयाची चॉकलेट आणि 5 रुपये द्या. फार हुशार वर्ग आहे. काय नाही, हे काय हुशारीचं लक्षण थोडंच आहे. त्या लोक सुद्धा व्यवहार असेच करतायत, बाहेर चालू आहेत ते सगळे व्यवहार. माल आला, माल विकला, मालात नफा मिळाला, माल त्याच्यापासून फायदा झाला, नोकऱ्या धंदा केले, भरपूर नोकऱ्या केल्या. ते म्हणजे बा काय हुशार आहे, काय हुशार विचार काही नाही. तर त्याच्यातला सहज आहे. व्यवहार करण्यासाठी फार मोठ्या बुद्धीची आवश्यकता नाही. साधारण माणसं व्यवहार करतात. कोणालाही बसवा, भाजीपाला विकायला बसवा, ते लगेच हे त्याला सांगायचे फक्त, त्याचं नसलं तरी हे 10 रुपयाला विकून टाकायचे. मग तर 10 रुपयाला विकल का नाही ठेव, आणि हे 10 रुपयाला तेव्हा टाकाय, 5ला देणार नाही देणार, 10ला त्याला 10 सांगितलं ते 10 रुपये घेत आहे. हुशार बरं का ते, हुशार विचार काही नाही. हे साधारण माणसाच्या बुद्धीची काम आहेत. पण व्यावहारिक फार हुशार लोक आहेत, त्यांचा आत्मा हा विषय होत नाही. पण ज्यांची बुद्धी संसारानेच ओढून ठेवलेली आसक्तीत, त्यांचाही आत्मा विषय नाही. त्यांना काय त्याच्याविषयी काही देणं घेणं, त्याच्यात काही संबंध नाही त्याचा. म्हणून ज्याने संसार आसक्त बुद्धीचा त्याग केलेला आहे, संसाराचा नाही सांगितलं. संसाराचा नाही म्हणण्यात संसाराचा त्याग आहेच. कारण आसक्तीचा त्याग हा
स्थूल पदार्थांचा हे त्यागाला कारणीभूत असतो. एखादा मनुष्य साधन करत बनवाले तुमच्या चित्तात काही आसक्ती नाही, त्याला तुम्ही काम सांगा एखादं, तर तो काम सांगा हे विसरून गेलेला असतो. यालाच म्हणतात आसक्तीचा त्याग. त्याच्याकडून ते सहज गेलं विसरून. आमचं तसं विसरत नाही, सगळं ध्यानात आहे. म्हणून आसक्तीचा त्याग नाही. महात्मा पुरुषांच्या बरोबर साधारण बुद्धीच्या व्यक्तीने बरोबरी करू नये. त्यांच्या बुद्धीबरोबर आपल्या बुद्धीची आपण कसोटी पाहतोय. आमची तिथपर्यंत कशी मजल आहे, असंभव गोष्ट आहे. कारण आंतरपदार्थ आहेत हे दिसत नाही. बाहेरचं कळणं वेगळं आणि आंतर कळणं भिन्न आहे. चला, तर तेव्हा याचा हा विषयी भावामध्ये येत नाही. काय करावं लागेल याला? तर याला दुसरं तिसरं काही नाही. तर बुद्धिवृत्ती अंतर्मुख ज्याची केलेली केवळ आत्माकार वृत्तीचा दररोज अभ्यास करणारा हा एखाद्या वेळेला जाणण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यात, कारण त्याच्यातही बरेच प्रतिबंध आहेत. त्या प्रतिबंधामुळे काही वेळेला नाही जमू शकत. जसा जड भरतराजासारख्याच्याही प्रतिबंधला प्राप्त झाला तो, तसे अगदी शेवटच्या म्हणून आस्तेच्या महापुरी रिगतात पोट्टीवरी परिप्राप्ताच्या पैलगिरी विपाईला निघे. त्या विपाईला म्हणजे जो कोणी एखादा असणारा तो आपल्या नजरेत सुद्धा येत नाही. कारण आपल्या नजरा स्थूल असतात. लोक जो लौकिक परमार्थ करतात ना, त्याच्यावरती आमच्या नजरा स्थिर आहेत. आत्मदर्शन अलौकिक आहे. म्हणून परमार्थातला हा एक उच्च कोटीचा बिंदू आहे. साधारण परमार्थ करणाऱ्यांचे भिन्न वेगवेगळा भाग दिसतो. ते म्हणतात असं आहे, असं आहे. एक साचेबद्ध परमार्थ येतो. त्या साच्यात असणारे, राहणारे, वागणारे, तो साचा तोडून बाहेर जायची प्रवृत्ती त्यांची धारण होणार नाही. कारण त्यांना तेवढंच शिकवलेलं आहे. त्यांना त्याच्यापेक्षा बाहेर निघण्याची सवय नाही. म्हणून आत्मदर्शन सगळ्यांना होत नाही, तर विरळायला होतं. आणि विरळा हा वेगळा निघालेला असतो, त्याच्यात राहत नाही. शेणातले किडे जसे शेणातच राहतात, बाहेर त्याच्यात निघत नाहीत. ते म्हणते हेच आपले आश्रयस्थान, हेच आपले वस्तीस्थान. जसे संसारामध्ये बी जीव असेच राहतात. परमार्थ आणि संसार दोन्ही बी सारखेच आहेत. फक्त एकापासून सुटून जाण्याचा रस्ता दिसतो, पण सुटलेला आहे असा नाही. परमार्थ करणारे सुटले असं नाही, त्याच्यातच येतं. फक्त सुटून जाण्याचं त्याला फल मिळू शकतं त्या पद्धतीने गेला तर. आणि संसार तर कधी सुटणारच नाही, त्याचा विषयच नाही. तेव्हा अशा प्रकाराने हा संपूर्ण भाग तुम्ही बुद्धी किती स्थिर करताय. चंचल बुद्धीला आत्मा विषय होत नाही. म्हणून जास्तीत जास्त स्थिर बुद्धी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अतिशय स्थिर. मन चावट आहे, त्याच्यावर नियंत्रण करा. त्याच्यावर जर नियंत्रण नाही केलं तर त्याला याच्यात प्रवेश करता येणार नाही. सांगा बरं पुढं. म्हणजे आता हा आज्ञेय असं सांगितलंय. म्हणजे घटपटादी पदार्थ यांचे जसं ज्ञान होत नाही असं, म्हणजे त्याच्यामुळे आत्म्याचं ज्ञान होत नाही असं नाही. तर घटाला आणि पटाला म्हणजे जसं ज्ञान आणि ज्ञाता ज्ञेय हे लागतं, तसं आत्म्याला त्याची गरज नाही. आत्मा फक्त अनुभव रूप आहे. ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आत्म्याच्या दर्शनाला चालत नाही. काय घेऊन जावं हे तरी कळायला पाहिजे. कुठं चाललेले पांडुरंगाला चाललेले तर मग उदबत्त्या बुक्का घेऊन जा. पांडुरंगाला चाललेत ना, काही नैवेद्याला आणलं असेल ते घेऊन जा. देवीला चाललं असेल तर हळदी कुंकू घेऊन जा, म्हणजे बुक्का घेऊन जातो. बुक्का नाही देवीला चालत. देवीकडे म्हणलं की हळदी कुंकू लागतं, नारळ लागतो असं. म्हणजे देवीच्या दर्शनाला तिकडं. गणपतीला चालले म्हटले शेंदूर घेऊन जा. हनुमंतरायाला चालले शेंदूर घेऊन जा. तिथं शेंदूर लागतो का? हळदी कुंकू हनुमंतरायाला. हळदी कुंकू नाही चालत हनुमंतरायाला. महादेवाला चालले तर इबीत घेऊन जा. ते म्हणते का बरं हे असं का? मग तुम्ही दर्शन कोणाचं करायचं आहे?
आता आत्मदर्शनासाठी चालले म्हटले महाराज, काय काय घेऊन जा? पहिल्यांदा त्रिपुटी टाकून या आणि तुमचे जे बाहेरचे व्यवहार आहेत ते सगळे नाश पावले त्याच्यात. त्याचा अधिकारी संन्यासी असं सांगितलं मी तुम्हाला मागे. सांसारिक मनुष्य हा आत्मदर्शनाचा अधिकारी नाही. पण संन्यास या पदाचा अर्थ असा आहे की त्याची वृत्ती पूर्णतः संन्याशी बनलेली. असा वृत्तीतला संन्याशी हा मोक्षाचा अधिकारी ठरवला. ज्याची वृत्ती अस्थिर आहे तो त्याचा अधिकारीच नाही. ज्याची वृत्ती ही चंचलच आहे, पण अंतर्मुख झालेली ही जी वृत्ती आहे, ज्या वृत्तीची आलंबनं सगळी तुटलेली आहेत, मग त्याच्यात फक्त तेवढंच दर्शनाला घेतलं महावाक्य. म्हणून आत्मदर्शनाच्या साठी एकच घेऊन गेला तो आणि त्याचाही तिथे गेल्यावर त्याग केला, तेव्हा आत्मदर्शन होईल. पुढे म्हणजे तुम्हाला नाही असं जे वाटतं ते ज्ञान असं म्हणजे जाणतो त्याच्यामुळे असं वाटतं का नाही म्हणून, पण तो स्वतः अनुभव रूप आहे. आणि कारण सांगितले त्याचं म्हणजे सुषुप्तीचंही साक्षी आत्मा आहे असं सिद्धच केले. म्हणजे अंगीकाराने सिद्ध केले. जे पदार्थ जड असतात आत्मा नाही अशी कधी कोणती एखादी अवस्था आहे? कधीच नाही. त्याच्यापेक्षा बोलू का मी? अवस्था कोणाला आहे? हा, देहाला का जीवाला? जीवाच्या ठिकाणी अवस्था आल्या. जीवाच्या ठिकाणी अवस्था आहेत, तर अवस्थाच्या आतीत आत्मा आहे असं म्हटलं. जीवाला अवस्था आहे, जीवपणाचाही नाश झाला तरी आत्मा आहे. अवस्था तर सोडूनच द्या, अवस्थात आत्मा आहे हे तुम्हाला जीवपणा आहे म्हणून सांगावं लागतं आम्हाला. आपल्याला काय आहे? जीवपणा म्हणून सांगताना म्हणून सांगायला गेलं की तुम्हाला या अवस्थामध्ये आत्मा आहे. पण खरं तर असं आहे की जीवापणाच्या नाशात नंतरही आत्माच आहे. खरं उत्तर हेच आहे, जीवाच्या नाशात आत्मा आहे. आणि आम्हाला जीवाचा नाश करायचाच नाही. म्हणून म्हटलं, पावचळलेली बुद्धी, चावट मन हे आत्मदर्शनाचे अधिकारी नाही. ज्यांच्याकडे त्यांनी ते कमी करायचा प्रयत्न करा, काढून टाका, नाही तर नाहीच होणार. त्याला उलट गप्प बसाय सांगायची गरज आहे. त्या मनाला गप्प बसवणं म्हणजे संकल्प विकल्प तोडणं. याचं नाव मन गप्प बसणं. ते तोडतंय का? ते नाही तोडत. ते सारखं त्याचं ते चालू आहे त्याचे. म्हणून संकल्प विकल्प तोडा त्या मनाचे. कारण मन नाही संकल्प विकल्प तोडत. मनाचा नियंत्रक तो संकल्प विकल्प तोडणारा आहे. जी बुद्धी आहे ती बुद्धी सातत्याने पारखून निरखून असा कार्यक्रम चाललेला आहे तिचा. तिला सांगितलंय पारखायचं निरखायचं बंद कर. पारखायचा आणि निरखायच्या पलीकडे केवळ असलेला, कारण निरखण्याच्या पलीकडे निघून गेला. दर्शनासाठी निरखणं चालत नाही, दर्शनापर्यंत निरखणं चालतं. निरखित गेली आणि नंतर पाहे तव तन्मय झाली. म्हणून तिला जोपर्यंत ती तन्मय होत नाही तोपर्यंत निरखित चाललेला आत्म्याचं दर्शन होत नाही. तर तेव्हा हा विषय अतिशय सूक्ष्म आहे. त्याला कशा पद्धतीने हाताळा सांगा. जे पदार्थ जड असतात त्याला ज्ञाता आणि ज्ञान होण्यासाठी लागतात. ज्ञाता ज्ञान न्यायाच्या त्रिपुटीमध्ये येत असतात. पुढे आणि त्यामुळे त्याप्रमाणे आत्मा हा स्वयंप्रकाश रूप आहे. म्हणजे आत्म्याला ज्ञाता ज्ञानी त्याची आवश्यकता नाही. म्हणून तो स्वतः साक्षी रूपाने स्फुरत असतो. बिलकुल. ती अनुभवगम्य असल्यामुळे आत्म्याशी योग्य. सांगा बरं सुरेत आहे पुढचा विषय काय? म्हणजे आपण फक्त आत्म्याचा अनुभव घेऊ शकतो ही गोष्ट खरी आहे. ज्यांनी म्हणजे गुरु परंपरेने अध्ययन केलेलं आहे त्या लोकांना म्हणजे ही गोष्ट पटू शकते. ज्यांनी गुरु परंपरेने मर्यादा, शिष्टाचार असे शब्द येतात त्याच्यामध्ये. मर्यादा, त्याच्यामध्ये मर्यादेचं उल्लंघन करणाराला परत नाही. गुरु परंपरेतही असा विषय आहे. त्याच्यात त्या मर्यादा काय मर्यादा असतील बरं? जसे निवृत्तीनाथ श्रेष्ठांची उदाहरणं घ्या, माऊली ज्ञानोपराय,
निवृत्तीनाथांच्या विषयी माऊली ज्ञानोबरायांचं काय प्रेम होतं. कारण या जगातला सर्वात अधिक श्रेष्ठ असा पुरुष कोण असेल तर सद्गुरू आहे. बाकीचे तुम्हाला जीवपणात ओढणारे आहे, जीवपणा नाश नाही करत. तुम्ही पोरं जरी झाली प्रेमाच्या विषयी तरी जीवपणात ओढतात, मायबाप ओढतात आणि एकटे सद्गुरू बाहेर काढतात. आपलं तसं नाही होत. आपल्या चित्ताचे प्रेमाचे विषय दुसरेच राहिले. म्हणून याला गुरु परंपरेत शिष्टाचार आणि मर्यादा हा भाग फार लांब राहील. आणि आता तर लोक त्या यूट्यूबवरच आहेत सध्या. म्हणजे त्या ह्याच्यामधून जे मिळते माहिती, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर बरोबर, त्याच्यामध्ये सगळे ती साधनं आहेत. ते म्हणजे आता गुरूंची गरजच नाही आम्हाला, कारण आम्हाला त्याच्यावर गुरु उपलब्ध झाले. कशावर? यूट्यूबवर गुरु उपलब्ध झाले. त्यामुळे अशा गुरूंची काय आता आवश्यकता राहिली. ज्याला लागेल त्याने सिलेक्ट करायचा. गुरु सिलेक्ट, गुरु डिलीट, गुरु डिलीट. ते म्हणजे गुरु डिलीट ती यूट्यूबवरच आहे ना. यूट्यूबवरचे गुरु बरेचसे डिलीट, बरेचसे नवीन परत फेडी, ते नवीन आले म्हणजे असं. तर याच्यातून ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होणार 100% नाही, नाही होणार. कारण मग गुरु परंपरा ही ते आमचा हा इन्फॉर्मेशन मिळते. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनचं जगतच आहे सध्या. मग त्यात इन्फॉर्मेशन मिळते, पण इन्फॉर्मेशन मोक्ष देणार नाही. ही बी तुम्हाला माहिती होईल सगळं, त्याच्यातही सगळं माहीत नाही होणार. कारण त्यातलं काही रहस्यमय गोष्टी येतात. आणि मग गुरुकृपा नावाचा काय प्रकार आहे का नाही, आणि तो जर नसेल तर पूर्वीच्या संतांनी तरी ते का लिहून ठेवलेला आहे. गुरुकृपा गुरुकृपा, ना कळे ते कळे येईल उगले. विठ्ठल नामाचे नकळे ते कळे. गुरु हा ते कळे ते ना कळे, ना कळे गुरुविना, गुरुशिवाय ते कळणार नाही. पण मग त्याच्यातल्या ह्या कृपांचा विषय चाललेला आहे. तर तेव्हा चला आता काय असेल ते असेल, कलियुगच आहे हे. पण त्यांचं तात्पर्य सांगितलंय की जर स्वयंप्रकाश जर आत्मा नसता तर हे सर्व जगत आहे तर ते म्हणजे जड पदार्थाप्रमाणे म्हणजे अंध झालं असतं. बरोबर. आणि ज्ञानानुभवपूर्वक जो व्यवहार असतो तर तो व्यवहारही झाला नसता. म्हणजे नसता का, जर आत्मा नसता तर व्यवहार झालाच नसता सकारात्मक. कारण आमचे व्यवहार कोणामुळे चाललेले, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळेच व्यवहार आत्म्यामुळे चाललेले. सकाळी उठल्या भूक लागते हे तरी कोण सांगतंय. तहान लागली, भूक लागली, इथे पाठीमागे ज्ञान आहे ना हे तहानेचं भुकेचं. मी नगरला जाऊन येतो, मी कपडे धुतो, मी जेवण करतो, हे साऱ्या व्यवहारांचा साक्षी आत्मा आहे. त्याच्या प्रकाशाने व्यवहार होतात. पुढे सांगितलंय की देशोन्मेवादीचे बौद्ध आहेत त्यांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ते म्हणतात की बौद्ध म्हणतात की आत्मा नाही असं त्यांचं मत आहे. पण मग आत्मा नाही म्हणजे शून्य मानतात. परमतत्व, आत्मा या पदाचा अर्थ काय आहे? परमतत्व. परमतत्व त्यांना विचारलं, सांगा बरं तुम्ही आम्हाला परमतत्व काय आहात. कारण शेवटी असं आहे, आत्मनिर्णयात सगळ्या शास्त्रकारांच्या मताचा विचार केलेला आहे. आणि ज्यांच्याकडे जे जे चांगलं भेटलं तेवढं वेदांत्यांनी उचललेलं बी आहे. असं काही नाही की त्यांचा सर्वदैव निषेध केलेला आहे. असं निषेध हा तर कोणाचाच नाही. आणि मग त्यांना आत्मा सांगा. आता कोणी एखाद्या पाठातलेच तुम्हाला एखाद्याला सांगितलं की का आत्मा सांगा, तो म्हटला अहो आत्माच नाही. तर आत्मा नाही हे एक मत मानावं लागेल ना तुम्हाला. कारण असा सांगणारा कोणतरी एक लागेलच ना की आत्मा नाही हा सांगणारा. दुसऱ्याने सांगितलं अहो आत्मा आहे पण तो चेतन जड आहे. ठीक आहे म्हटलं, याचं बी मान्य करा, कारण याचंही एक मत झालं ना, चेतन जड झालं. हा सिद्ध कोणता होईल ते नंतर पाहू आपण. म्हणजे ते लोक म्हणजे माध्यमिक ते काय म्हणतात की म्हणजे जसं पंचकोशांचा आपल्याला अनुभव येतो तसं आत्मेचा अनुभव येत नाही. त्यामुळे ते म्हणतात की आत्मा नाहीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. हा एक मत झालं. हे काय झालं, का त्याचा अनुभवच येत नाही. बऱ्याच लोकांना सांगितलं बा इथे काय आहे किंवा माझ्या हातावर काय आहे,
महाराज तुमच्या हातावर काहीच नाही, कारण त्यांना त्याच्या हातावर जो पदार्थ आहे ते जाणण्याची वृत्ती नाही किंवा साधन त्यांच्याजवळ नाही त्याला जाणण्याची. पण पण सिद्धांत म्हणतात की आत्मा हा म्हणजे स्वयंप्रकाश आहे, त्याला जाणण्यासाठी म्हणजे ज्ञाता ज्ञाने यांची कोणाचीच आवश्यकता नसते. तो बिलकुल जड नाही. पदार्थ नाही, तो स्वयंप्रकाश आहे. बरोबर, तो स्वयंप्रकाश आहे. सूर्याला पाहण्यासाठी दिवे घेऊन जायची गरज नाही. आता हा भौतिक उदाहरण आहे, पण काही लक्षात ठेवत जा नेहमी. म्हणून सूर्याचा दृष्टांत आत्म्याला बसत, पंताच दृष्टांत आत्म्याला बसत नाही. पण तुम्हाला थोडंफार सांगावं लागतं म्हणून आम्ही दृष्टांत वापरत असतो, हे लक्षात ठेवत जा. पण त्यांनी सांगितलं की आत्मा हा भोगता भोग्य भोग्य जिथे पोटी सांगितले त्यांच्यावर म्हणजे वेगळा आहे म्हणून सांगितलेलं आहे. बिलकुल. तर त्यांनी या ठिकाणी म्हणजे श्लोक सांगितलेला हा. आहे. त्रिशुधामशु यत् भोग्य भोगता भोगता भोग्य. भोगस्य यत् भवेत् त्योप्य विलक्षण साक्षी चिन्मात्रम सदाशिव. केले का पाठ सगळ्यांनी? हा, सगळ्यांनी पाठ केले? कोणी कोणी केले हात वर करा. केलेले. मीनाताई सांगा, सांगा. त्रिशूदामसु यद्भोग्य भोक्ता भोगच्च यद्भवे त्योभ्यो विलक्षण साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिव. पुरुषांच्यात कोणी केले? पुरुषांच्यात कोणी? हा, कैवल्य उपनिषदातला हा श्लोक केला का शंकराचार्य पाठ? नाही केला. पाठ करा म्हटलं तुम्हाला. सोनंताई केला का? नाही. त्या त्रिशधामसु तिन्ही अवस्थेमधला, तिन्ही अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यात जो त्रिपुटीजन्य व्यवहार होतो, त्या सगळ्या त्रिपुटीजन्य व्यवहाराचा साक्षी जर कोण असेल तर चिदानंद स्वरूप असा असणारा शिव हा अहम, तो चैतन्य स्वरूप आत्मा मीच आहे, या तिन्ही अवस्थांना प्रकाशित करणारा. आता त्याच्यात याला एक क्रम आहे. खाली अधिष्ठान स्वरूप आत्मा हा तळाला आहे, त्याच्यावर जीव चैतन्य आहे आणि त्याच्यावर 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्थांमध्ये फिरणारं जीव चैतन्य किंवा जीवात्मा आहे. तो जीव हा 3 अवस्थांमधून फिरतो आणि 3 अवस्थांमध्येच राहतो. तो जोपर्यंत त्या तिन्ही अवस्थांचं उल्लंघन करत, स्वतःच्या जीवपणाचं उल्लंघन करत नाही, तोपर्यंत अधिष्ठान स्वरूप होत नाही. लक्षात आलं? कारण त्याला उल्लंघन करावं लागेल आणि एवढी उल्लंघनासाठी एक शक्ती लागते. ती शक्ती म्हणजे पूर्णतः रित अंतःकरण झालं ना की होते. अंतःकरण रित झाल्याशिवाय ही शक्ती तयार होत नाही. दगड पाण्याच्या तळाला जातो, त्याला पाण्याच्या वर यायचं, तर दगडाला त्याचा जडपणा नाश करावा लागेल, मग तो पाण्याच्या वरती येईल. पण दगड आहे ना हो, त्याचा जडपणा कसा जाईल? तर म्हणजे मग ते आम्हाला नाही सांगता येणार, पण त्याला हलकं व्हावं लागेल आणि मग काय होईल? तो वर येईल. वर येणं म्हणजेच ब्रह्मस्वरूपाकडे जाणं आणि जड होणं म्हणजे संसारात राहणं. तो अंतःकरण वृत्ती जेवढा, आता तो दगडाचा दृष्टांत झाला. मी तुम्हाला तेच म्हणले की सिद्धांत दृष्टांत बरोबर नाही बसत. तुमच्या अंतःकरण मूळचंच हलकं आहे, ते तरंगण्यासारखंच आहे, कारण ते शुद्ध सत्वांशाचं आहे, मूळचंच हलकं आहे. पण त्याच्यात माल भरलाय, त्या अंतःकरणात काय भरलाय? माल. आणि त्याच्यात का कोणता माल भरला? संसार रूपी माल भरला. प्लॅस्टिकची पिशवी पाण्यावर तरंगते का नाही हो? पण त्याच्यात जर माती भरली तर तळाला जाईल. मग त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला म्हणायचं, बाई तू असं कर, फक्त माती टाकून दे, म्हणजे आपोआप वरीची म्हणजे त्याला दृष्टांतपर्यंत घ्या. तसाच प्रकारे अंतःकरणात भरलेला बराचसा माल असा आहे ना, हा सगळाच माल संसार रूपी हा तुमच्या काहीच उपयोगाचा नाही. ज्याला आपण आपली श्रद्धा ठेवून त्याला जपलेला आहे, त्याला मोकळं करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो हलका होऊन मुक्त होतो. ज्याला मोकळं करण्याचं नाही
तर तो मनुष्य त्याच्यात अजून जन्म घेत राहील आणि प्रत्येक वेळेला अशी स्थिती मिळेल असं सांगता येत नाही. म्हणजे हलकं होण्याची स्थिती यावी आणि त्यावेळेला दुर्बुद्धी सुचावी परत, तर असा प्रकार आहे. चला झालं. हरी माधुर्यादी स्वभावाना मन्यत्र स्वगुणार्पिणाम् माधुर्यादि स्वभावानाम् अन्यत्र स्वगुणार्पिणाम् स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्त्यन्यदर्पकम् स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्त्यन्यदर्पकम् माधुर्यादि स्वभावानाम् अन्यत्र स्वगुणार्पिणाम् स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्त्यन्यदर्पकम् माधुर्यादि स्वभावानाम् अन्यत्र स्वगुणार्पिणाम् स्वस्मिन् आता सचा न केला तिथं स्वस्मिन् तदर्पणापेक्षा अर्पणापेक्षा किंवा एकत्रच केलाय त्यांनी तदर्पणापेक्षा नो न च अस्ति अन्यत् अर्पकम् 4-5 पदच्छेद च अस्ति अन्यत् अर्पकम् झालं सांग माधुर्यादि स्वभावानाम् अन्यत्र स्वगुणार्पिणाम् स्वस्मिन् किंच कशात निघलंय का नाही किंचचा अध्याय आहे. ठीक आहे. स्वस्मिन् दर्पणापेक्षा नो स्वस्मिन न घेतला ना सचा न झाला तदर्पणापेक्षा आहे तसा ठेवलाय त्याने. नो नो न च अस्ति अन्यत् अर्पकम खाली किंच्या अन्यत अर्पकम न असते असं केलंय ना. तर त्याच्यात तिथं हे च नाही आलेला तर च किंच्याचा म्हणजे किंवा व किंच्या अन्यत अर्पकम न असते असे. चला वरून देऊ पाहत आपण माधुर्यादी स्वभावानं कशासाठी हा विषय चाललेला आहे की आत्मा अनुभव्य अर्थात अनुभवाचा विषय होत नाही हे दृष्टांतपूर्वक सांगतात. अतिशय सुंदर दृष्टांत आलेला आहे आणि हा दृष्टांत कळाला तरी तुम्हाला बराचसा विषय कळेल. दृष्टांत कळण्यासाठीच असतात. अन्यत्र स्वगुणार्पिणा माधुर्यादी स्वभावाना माधुर्यवादी स्वभावाना जो पदार्थ असतो माधुर्य म्हणजेच गोड मधुरता म्हणजे गोड. कोणाचा स्वभाव आहे साखरेचा स्वभाव. आपल्याकडे सरळ उदाहरण कोणतं आहे आपण साखर म्हणतो.
साखरेचा स्वभाव माधुर्यवान आहे. ते अन्य माधुर्याची अपेक्षा करत नाही, लक्षात ठेवा. ते म्हणले साखरेचा स्वभाव कसा आहे, गोड आहे. मग तिला अन्य गोडी मिसळण्याची काय गरज आहे, कारण ती स्वतःच गोड आहे. तिला अन्याची अपेक्षाच राहिलेली नाही, कारण ती स्वतःच गोड आहे. लाडू करायचे. लाडू कशाचे होतात, बेसन पीठ लागेल तुम्हाला. मुख्य आयटम आहे त्यातला बेसन पीठ. बेसन पीठ तुम्ही त्याची ते बुंदी सगळी काढली, बुंदीचे लाडू तयार करायचे. बाकी सगळे पदार्थ घेतले आणि मग ते म्हटले आता बांधा लाडू. म्हटले या लाडूंना याचा काहीच उपयोग नाही, तोंडात सुद्धा घालणार नाही कुठे. याला मधुरता आणावी लागेल. मग मधुरता असलेला स्वभाव कोणाकडे, साखरेचा मिलाप त्या बेसन पिठाशी झाल्यावर लाडूची एक चव उत्पन्न होते. म्हणून बेसन पिठाला साखरेची गरज आहे, साखरेला साखरेची गरज नाही. ते म्हणजे साखरेला मधुरता आणण्यासाठी साखर टाका. ते म्हणेल येडे झाले का तुम्ही, ती साखरच आहे ना. हा जो पदार्थ मधुर नसतो त्याला मधुरता बनण्यासाठी मधुरवान पदार्थाचा त्याच्या पदार्थाची आवश्यकता असते. अगदी तसंच आहे आत्मा हा साखरेसारखाच मधुर आहे. म्हणजेच ज्ञान स्वरूप, सत्तावान, आनंद स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे. आणि ते आणलेलं या शरीरात टाकलं, मण्यात टाकलं, सगळं आणलं. लाडू कसा बांधला, सगळं द्या सोडून. लाडू कसा बांधला तर त्यातले आता दोनच धरा, एक बेसन पीठ धरा आणि साखर धरा. बेसन पीठ चविष्ट आहे का, नाही. पण त्याला साखर मिसळल्यावर चव आली. म्हणून बेसन पिठाने शहाणपणा नाही करायचा. आमचे लाडू, आमचे लाडू काय त्याचा देह हा याला शव असं म्हणतात आणि आत्म्याला शिव असं म्हणतात. शव आणि शिव या दोघांना एकत्रित केल्यामुळे हे शव चेतन बनलेलं, नाहीतर अन्यथा हे शव आहे. कोण आहे, शव हे शव आहे. याच्यात शिव टाका. लागला उड्या मारा, नाहीतर हे शव आहे का नाही. आम्हाला त्या शवाचंच इतकं प्रेम आहे. तुम्ही शिवाला विसरून गेले हो. जेव्हा कधी कळेल की मी शिव आहे, मी शव नाही, त्यावेळेला तुम्ही शवाचा त्याग करा. जोपर्यंत तुम्ही शवाचीच जोपासना चालू आहे तर त्यालाच नटवायचं, त्यालाच थाटवायचं आणि जो खरा सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. ज्याच्या प्रकाशाने तुम्ही चेतन बनले, आनंद स्वरूप बनले, तुम्हाला जीवन मिळालं, तुम्ही त्याच्याकडे पाहत नाही. तुम्ही ज्याला नटवलेला पदार्थ आहे ना हा मायामय, त्याच्याकडे पाहू राहील. म्हणून सच्चिदानंद ब्रह्माला आनंद, ज्ञान, सत्ता असा असलेला दुसऱ्या अशा प्रकारच्या पदार्थाची आवश्यकता नाही. मग कोणत्या पदार्थाला आवश्यकता आहे, या असत जड आणि दुःखरूप पदार्थाला सच्चित आनंदाची आवश्यकता. लक्षात म्हणा. मी कोण आहे तर मी आता सांगितल्याप्रमाणे मी शव नाही तर सच्चिदानंद, चिदानंद रूप शिव. इथं काय म्हटलं होतं की चिन्मात्रोहम, चिन्मात्र हा अहम शिव, हा चिन्मात्र स्वरूप अशा प्रकारचा सच्चिदानंद ब्रह्म मी आहे. त्याला हे नित्य चिंतनाची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, हे चिंतनच वेगळं आहे. हे चिंतन काय वेगळं आहे. तर परमार्थ जो चाललेला आहे ना लोकांचा, त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे तिकडचा आणि हिकडचा अशा दोन टप्प्यावरती नाही चालत. कुठेतरी एका अंगाला होऊन जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर वृत्ती स्थिर होते. अस्थिर वृत्ती असलेल्या माणसाच्या संगती टाळा. विषयी माणसाच्या तर टाळाच टाळा. तो पहिला काम.
नंतर ज्यांच्या चित्तवृत्त्या अस्थिर आहेत ते सुद्धा लोक तुम्हाला सारखे काय करतील, तुमची चित्तवृत्ती अस्थिर करून टाकतील. मग तुम्ही स्थिर करायची आणि त्यांनी येऊन अस्थिर करायची. तर असा मग त्यांचा कॉन्टॅक्ट कमी करत चालायचा. कारण ते चित्तवृत्तीने अस्थिर माणसं आहेत. आणि शेवटी एक दुर्जनांचा संग टाका म्हणण्यात शुद्ध व्हा, म्हणजे मल घालवा. आणि चित्तवृत्ती स्थिर केली की तुम्ही ब्रह्मदर्शनाच्या जवळ जा. पहिलं असं नाही म्हणत मी, कारण त्याच्यात अजून काय काय अडथळे काय काय. परंतु म्हणजे हा प्रवास तर नक्की पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे ना, निगेटिव्ह तर नको. लौकिकामध्ये फार लांब आहे, परमार्थात उभे असलेले लोक फार लांब आहेत. ते कुठे, आणि हे आमचे कीर्तन करणाऱ्या महाराजांचं ह्यांचा तर कुठे कुठे तपासच नाही आहे त्याच्यात. काय सांगताय, काय चाललंय, काय बोलताय, काहीच तपास नाही. शास्त्राचा त्याचा कुठं ताळमेळच नाही. पण चला बरं सगळ्यांच्यासाठी म्हणल्यावर तेच पाहिजे. नाहीतर याला सगळे कुठे अधिकारी, त्याच्यातले ठरलेले ठराविक अधिकारीच याचा वर्ग आहे. आणि ही अपेक्षा बी तशीच आहे आपल्याला की सगळे याचे अधिकारी होऊच नाही. हो, कारण मग तले बाजारचा भाजीपाला होईल. इकडे कोणी डोकं नाही लावत. कीर्तन करायला गुता आलाय, म्हणजे आता अगदीच गुता आलाय. तर त्या कीर्तनामधला हा विषय येऊच शकत नाही त्यांचा, कारण त्यांचा दुसराच विषय चाललेले आहेत वरचे हाताळणे. आणि ऐकणारा श्रोतृवर्ग, रडणारा लोक कोणतीच बघा ना, तिथे रडतात तिथे काय त्याच्यातला काय चाललेला अर्थ आहे, काय चाललंय त्याचा काही संबंधच नाही तिथे. चला, पण अंतर्मुख वृत्तीचा हा परमार्थ आहे. काय सांगतायत ऐका. तेव्हा असा मधुरता असणाऱ्या पदार्थांना स्वस्मिन तद अर्पणापेक्षा नो विद्यते. स्वतःमध्येच तोच स्वभाव अर्पण करणारा कोणी लागत नाही. म्हणजे मधुर साखरेला साखरेची आवश्यकता नाही. न किंच अन्यत अर्पकम न असते, व त्यांना दुसरा कोणी माधुर्य देणारा सुद्धा नसतो. एकमेव तेच असतात. गोडीला गोडी कोण आणून देईल? गोडीला गोडी कोणी आणून देत नाही. गोडीच गोड असते. तसा आत्मात सच्चिदानंद असतो, त्याच्यापेक्षा दुसरा कोणीच नाही. वाचा. अनुभवरूप आत्मा म्हणजे अनुभव्य, म्हणजे अनुभवाचा विषय होत नाही, हे दृष्टांताने स्पष्ट करतात. बर, श्लोक सांगितलाय, माधुर्यादी स्वभावाना मन्यत्र स्वगुणार्पिनाम स्वस्मिन तदर्पणापेक्षा नून चास्तन्य दर्पकम. अन्वयार्थ सांगितलाय की अन्यत्र स्वगुणार्पिनाम माधुर्यादी स्वभावाना, अन्य पदार्थांना स्वतःचा गुण अर्पण करणाऱ्या, स्वतःचा गुण अन्य पदार्थाला अर्पण करणारा आहे का नाही. तर आत्मा एक तर तो अर्पण कसा करतो, तर याच्याकडे हा सहज भाग आहे का, या सृष्टीत भरून ठासून पुरून उरलेला आत्माच आहे. त्याच्यात अन्य पदार्थ आला म्हणून गुण घ्या, याने नाही नेऊन दिला. लाडू बनवताना साखर आम्ही आणून टाकली, तसं आत्म्याने जडाला चेतन केलेलं आहे नाही. हे आगंतुक आलं, त्याच्यात आल्यावर चेतन झालं. संबंधाने बनला, केलं नाही. जगत बनलं नाही, कारण ते होताच. त्याच्यात हे आलं. कसं आलं याला संगती दुसरी काहीच नाही. आणि मग त्याच्यामुळे याच्यात चेतनत्व आलंय म्हणून. पण मग त्याचा जो मूळचा स्वभाव आहे तो याच्यामध्ये मिसळला गेला. ते म्हणले याला सच्चिदानंदाला आणखीन सच्चिदानंद करायला दुसरा गरज नाही. पुढे अन्य पदार्थांना स्वतःचा गुण अर्पण करणाऱ्या, मधुरता इत्यादी स्वभावाच्या शर्करादी पदार्थांना स्वस्मिन दर्पणापेक्षा नो शर्करा म्हणजे विद्यते. साखर. स्वतःमध्ये तो स्वभाव अर्पण करणारा कोणी लागत नाही. साखरेला दुसऱ्या साखरेची आवश्यकता नसते, म्हणूनच ती साखर असते. ते म्हणजे साखरेला गोडी आणायची, महाराज काय करावं लागेल त्याला? ते म्हणजे काही नाही, तुम्ही डोकंच चालू नका. हेच करा की तुम्ही डोकं चालू नका. पुढे
किंच अन्यद अर्पकम न असती व त्यांना दुसरा कोणी माधुर्य देणारा नसतो. बरोबर. प्रकाश सांगितलाय की मधुरता, आंबटपणा, कडवटपणा इत्यादी स्वभावाने कडवट युक्त म्हणजे कडू, कारलं इत्यादी. इत्यादी स्वभावाने युक्त असलेल्या शर्करादी पदार्थ इत्यादी म्हणजे षड्रस. पुढे ज्या पदार्थात मिळवावे त्याला ते आपला गुण देतात. बरोबर आहे. त्याला ज्याच्यात मिळवलं त्याचा गुण त्याच्यात जातोच. सरबत करायचा आहे तुम्हाला आता उन्हाळ्याचा, त्याच्यात लिंबू टाकलं. पाण्याचा स्वभाव आंबट आहे, कोणताच नाही. पाण्याचा स्वभाव नाही आंबट. लिंबाचा आंबटपणा पाण्यात आला. आंबटपणाला आंबटपणा करण्यासाठी काय काय करायला पाहिजे? त्याला काय स्वभाव काय करायचं नाही, गप्प बसायचं. तुम्ही काय करू नका म्हणजे रिकाम टेकडे उद्योग नका करू. सचितानंद आत्म्याला सचितानंद करायसाठी काय काय करावं लागेल? काहीच करा. आज तुम्हाला काय करायचंय का? आता खरं तर परमार्थात सुद्धा काहीच करायचं नाही. सगळं टाकला की परमार्थ होईल, पण टाकायची वृत्तीच होत नाही. हा घोटाळा इथं झालेला आहे. पण टाकण्यासाठी, मनातला प्रपंच काढण्यासाठी साधनं उभी राहील. चला वारीला म्हटलं, ते म्हणजे वारीला जाऊन काय करायचं? मनातलं काढायचं. का सच्चिदानंद बनवायचे? वारीला चला म्हणजे चांगली गोष्ट आहे. वारीला चला, वारीला चालले कशासाठी? टाकण्यासाठी, घेण्यासाठी काही नाही. चला. पण त्यांच्या मते मधुरता इत्यादी धर्म येण्याला अन्य पदार्थांची आवश्यकता नसते. कारण ज्याचा तो स्वभाव असतो तो स्वतः सिद्ध म्हणजे अन्य निरपेक्ष असतो. हा, स्वतः सिद्ध असतो. आत्म्याचा स्वभाव स्वतः सिद्ध आहे. साखरेची गोडी स्वतः सिद्ध आहे. ना कडू, कडू पदार्थाचा कडू स्वभाव स्वतः सिद्ध आहे. काय अडचण नाही. हा, असं नाही आहे. शिवाय शर्कराधिकांना गोडी देणारा कोणी अन्य पदार्थ असतो असाही कोणी अनुभव नाही. आहे का कोणाला अनुभव? साखरे म्हणजे गोडी देणारा पदार्थ शर्कराधिकांना आहे असा अनुभव नाही. तर गोड नावाची जी चव आहे ती स्वतः सिद्ध अशी आहे. हा, ती अन्य मध्ये गेली की त्याला ती गोड बनवून टाकते. एवढा भाग आहे. जसे तुम्ही दीपावलीचे सगळे पदार्थ केले गोड, त्याच्यात करंजी, लाडू, शंकरपाळी, प्रत्येकातली गोडी वेगवेगळी का नाही? गुळामध्ये असणारी गोडी तिथं बी गोडी आहेच आहे ना. आकार वेगळा आहे त्याचा. खांडसरी साखर आता नाही राहिली का? आहे खांडसरी होत्या ना पाहिजे. आत्ताच्या खालची साखर, खांडसरी साखर. तर तेव्हा त्यांच्यामध्ये असणारी गोडी नावाचा एकच पदार्थ आहे. गोडीत भेद नाही. की ज्याच्याशी संलग्न झाली त्याला गोड बनवलं. तसा हा चेतन स्वरूपात्मा या आता याच्यात एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे देवाने. नाही तर दगडी सुद्धा पळाले असते रस्त्याने. पण आपली शरीर विशेष बनवले का नाही? 84 लाख शरीर बनवलेली. तर मग याचा कर्म करता देव तुम्हाला मानावा लागेल. कोण निर्माण केलंय? आणि त्याच्यात चेतनत्व आणलं. त्याच्यात तुम्ही जाऊन बसले आणि आम्ही जाऊन बसल्यावरती म्हणायला लागले मी आहे. त्याला काही कळायला मार्ग नाही त्याला. अरे मी आहे तर तुला या शरीरात कोणी आणलं? तुला शरीर कोणी दिलं? त्याचे काही उपकार आहेत का नाही? दिले का नाही? अशा प्रकाराने तर याच्यात आणि त्याच्यातही इतकं चांगलं मानवी शरीर दिलं. आता तू बुद्धी वापर आणि याच्यातून बाहेर निघ. म्हणजे मोक्ष हा केवळ मानवी शरीरात होईल. पुढचा जन्म जर पालटला आणि दुसरी शरीरं जर लागली, कारण 84 लाख शरीरं लागू नयेत, त्यातले एक शरीर कोटी वेळा लागू नये. तर तुम्हाला म्हणजे आपली अवस्था अशी वाईट होऊन जाईल ना, कोणी विचारणारा नाही. तुम्हाला कोणीच विचारणारा नाही. कोण बाहेर काढेल तिथं? सारांश, शर्करा स्वतःची गोडी अन्य पदार्थांना देते पण स्वतःकरिता अन्य पिष्ट पदार्थांची जशी अपेक्षा करीत कळतंय ना कराळे साहेब? कळतंय ना विषय? किती सोपा आहे. यात काय आता प्रक्रिया काय सांगितली का? पण तुम्हाला ह्याच्यातले मुख्य अशोक महाराज विषय कळतोय का? कळतोय. त्या याच्यातला मुख्य आता ह्याच्यात डायरेक्ट प्रक्रिया नाही पण अतिशय सखोल विषय ह्याच्यात हाताळलेला आहे.
फार खोली आहे या विषयाला. तर त्या शर्करेला आणण्याची गरज नाही म्हणतात. चला त्याचप्रमाणे हा ज्ञानरूप आत्मा अन्य पदार्थांना ज्ञान विषय करतो, पण स्वतःच्या करिता अन्याची अपेक्षा करीत नाही. बस या त्याचप्रमाणे हा ज्ञानरूप आत्मा दुसऱ्यांना विषय करण्यासाठी स्वतः तिकडे जातो, पण याला विषय करायला तो कोणालाही बोलवून घेत नाही. कुंडली वरदा विठ्ठल श्री पंढरनाथ भगवान की जय.